नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण तुत आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला संयुक्त गडब पूर्वपरीक्षा 2026 चा पेपर झालेला आहे आणि या पेपरमध्ये ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर पेपर हा मध्यम टू अवघड काठीण्य पातळीचा होता. त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग सुद्धा जो पार्ट होता तो अवघडच होता. युजुअली काय की अजूनही मॅथ्स रिझनिंग इतकं अवघड नाहीये जसं 2015, 16, 17 पर्यंत यायचं. पण मागच्या 3 ते 4 वर्षापासून मॅथ्स रिझनिंग खूप सोपं येतंय. त्याच्या रिस्पेक्टिव्हली जर का आपण बघितलं तर हा पेपर निश्चितपणे बऱ्यापैकी अवघड होता. याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये टोटल 18 क्वेश्चन्स हे अंकगणितावरती विचारलेले आहेत आणि रिझनिंग वरती जे 9 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की 6 प्रश्न जवळपास 11 पैकी तुम्ही गणिताचे सोडवता आले पाहिजे तुम्हाला 6-7 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 9 पैकी 6 ते 7 प्रश्न. ओके, बुद्धिमत्तेमध्ये एखाद दोनच तुम्ही स्किप करू शकता त्याच्यामध्ये. तर टोटल आपण जर का बघितलं तर 13 ते 14 प्रश्नांपैकी प्रश्न जर का तुम्हाला तुमचे योग्य मार्क येत असतील हे हे सोडवण्याचं म्हणजे काय मार्क आले पाहिजे. 13 ते 14 जे काही तुमचे प्रश्न आहेत ते जर का तुमचे मित्रांनो बरोबर तुमच्या नेट गुड करेक्ट निगेटिव्ह वगैरे जाऊन येत असतील तर तुमचा जो काही स्कोर आहे तो खूप चांगला स्कोर आहे. ओव्हरऑल जर का आपण बघितलं मित्रांनो तर पेपरमध्ये डॉमिनंट होतं तर दरवेळेस तर मॅथ्स खूप 12-13 प्रश्न येतात आणि रिझनिंग हार्डली 7 ते 8 प्रश्न येतात. पण यंदा 9 प्रश्न रिझनिंग वरती आलेले आहेत. तर परंतु मी विद्यार्थ्यांना ओढून ओढून सांगत असतो नेहमी की अरे भाई हे जे सांगतात तुम्हाला की मॅथ्स रिझनिंग सगळ्यात शेवटी घ्या. रिझनिंग खूप सोपं येतंय. आजही रिझनिंग जर का आजचंही रिझनिंग बघितलं तर ते फार सोपं आहे. बघा 10 प्रश्न मॅथ्सचा एक सेक्शन असतो, रिझनिंगचा एक सेक्शन असतो. बरोबर, त्या रिझनिंगच्या सेक्शनमध्ये सुद्धा 10 प्रश्नांपैकी 2 प्रश्न मॅथ्सचे असतात. आज एक प्रश्न होता. तर हे आता माझ्याकडे सेट बी आहे त्यातला 91 होतं 100. तर मी तुम्हाला विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जर बघा तुमच्या पेपरमध्ये पहिले तुम्ही पॉलिटी युजली सोडतात मुलं किंवा जिओग्राफी पॉलिटी आहे. जिओग्राफीचा पार्ट झाला. काही लोकांना इकॉनॉमिक्स योग्य वाटतं तर तो जो तुमचा पार्ट झाला त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही काय करा रिझनिंग घ्या. रिझनिंग ते 10 प्रश्न सोडवा. त्याच्यानंतर मग काय करा सायन्स घ्या, अवघड पार्ट करंट अफेअर्स घ्या, हिस्ट्री घ्या, हा पार्ट घ्या. नंतर मॅथ्सचा सेक्शन घ्या. असं नाही की 20च्या 20 तुम्ही एकासोबत मॅथ्स आणि रिझनिंग जे आहेत ते एकदम शेवटी जे आहेत ते सोडवले पाहिजेत. असं बिलकुलही पण फॉलो करू नका. तर रिझनिंग अर्धा तास जेव्हा पेपरचा होतो तेव्हा रिझनिंग तुमचं सॉल्व्ह करून सोडवायला सुरुवात झालीच पाहिजे. ओके, हे नेहमी तुमच्या थंब रूल जो आहे तो तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. ओके, तर आता पण जर का बघितला पेपरमध्ये तर हा रिझनिंगचा पार्ट जर सोपा होता आणि मॅथ्सचा पार्ट जो होता तो थोड्या बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन बेस्ड होता त्याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये कसे-कसे शॉर्ट ट्रिक्स वापरायचे, काय-काय वापरायचं, ओके, हे आपण सगळं बघणारच आहोत त्याच्यामध्ये. ओके, तर हा बघा हा अशा प्रकारे पेपर आहे तर आपण एकदम इझिली आपण एकदम पेपरला सुरुवात करूयात त्याच्यामध्ये. हां, तर पहिला प्रश्न बघा, इथे आहे एका आयताची लांबी 40% ने वाढवली. एका आयताची लांबी किती टक्क्याने वाढवली? 40% नी. जर का एका आयताची लांबी जी आहे ती आपण काय केलेली आहे मित्रांनो? इन्क्रीज केली आहे. मग जर का एखाद्या आयताची लांबी जर 40% नी इन्क्रीज केली आहे, ओके, तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल. आता बघा जितकी लांबी वाढेल तितकं क्षेत्रफळ वाढेल. तर लांबी जर 40% ने वाढवली, जर रुंदी समान असेल तर क्षेत्रफळ सुद्धा किती टक्क्याने वाढणार? 40% ने. पण मग आता आपल्याला क्षेत्रफळ तेवढंच ठेवायचं असेल तर रुंदी सुद्धा त्याच्या रिस्पेक्टिव्हली त्या पर्सेंटनी काय करावं लागणार? कमी करावं लागणार. पण 40% वाढून 40% कमी असं होईल का? नाही, असं होणार नाही. मग काय होणार? तर साधा कन्सेप्ट आहे मित्रांनो, की समजा एखाद्या व्यक्तीला सध्या ₹100 आहेत. ₹100 त्याचा पगार आहे. तो 40% वाढवला म्हणजे 140 झाला. तर तो पुन्हा तेवढाच करण्यासाठी किती टक्क्यांनी त्याला काय करावं लागणार? आता 140च्या रिस्पेक्टिव्हली त्याला कमी करावं लागणार ना. किती टक्क्यांनी कमी करावं लागणार. हे जे उदाहरण आहे, तेच उदाहरण आहे. किंवा उदाहरण असतं, की एखाद्या वस्तूची किंमत 40% वाढवली, तर त्याच्यावरचा खर्च वाढू नये म्हणून आपण त्याचं जे कन्झम्पशन आहे, त्याचा वापर तो किती टक्क्यांनी कमी केला पाहिजे. हे उदाहरण म्हणजे काय? हेच उदाहरण आहे. हे सगळं पर्सेंटेज टॉपिक जो आहे तो इंटरलिंक असतो. मी विद्यार्थ्यांना सांगतो, की पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी. मी माझ्या बॅचमध्ये 6 ते 7 लेक्चर फक्त पर्सेंटेज घेतलेलं आहे. पर्सेंटेज, रेशो प्रपोर्शन्स, एचसीएफ, एलसीएम बरोबर आहे. हा जर का तुमचा पाठ झाला, इतके जर तुमचे पाठ झाले आणि इक्वेशन फ्रेमिंग, तर तुमचं अर्ध मॅथ्स तिथंच संपलेलं आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती पर्सेंटेजची आहे. आता याच्यामध्ये डायरेक्ट कन्सिडर आपण बघतो ना, की समजा एखाद्या वस्तूची किंमत जर 8% वाढली असेल, एका टक्क्यानी किंमत किती टक्क्याने वाढली असेल लक्षात घ्या. 8% जेव्हा वाढते, तेव्हा त्याच्यावरचा खर्च कमी होऊ नये. त्याच्यावरचा खर्च कमी होऊ नये. खर्च वाढू नये. म्हणून आपण कन्झम्पशन किती कमी करतो? तर तो करतो आपण आर भागिले 100 अधिक आर टक्क्यांनी गुणिले काय 100%. तुम्ही म्हणा हे काय शिकवताय सर तुम्ही, काय पाहिजे एवढे फॉर्म्युला पण लक्षात ठेवणार का? अरे साधी गोष्ट आहे भाई. एखाद्या व्यक्तीचा पगार 100 आहे तर 100 किती झाला? 140 झाला. तर पुन्हा 100 मध्ये आणण्यासाठी तुम्हाला किती टक्क्यांनी कमी करावं लागेल? तर 100 बंद 40 जे आहेत किती पुन्हा 100 आणण्यासाठी किती कमी करावं लागेल? 40. पण 40 कशाच्या रिस्पेक्टिव्हली? 140च्या रिस्पेक्टिव्हली. 140 40 भागिले 140 गुणिले काय? 100. संपला विषय. इथे तोच कन्सेप्ट आहे. आर म्हणजे काय झाला? 40%. आर म्हणजे 40 आणि 100 अधिक आर म्हणजे किती? 140. तेच आहे. बरोबर आहे. आता बघा पाढा म्हणा. तर आपण जर कट केलं तर इथे काय येणार? 20 100 आणि 20 40. आता 40 गुणिले 5 म्हणजे किती होतात? 200.
200 भागिले 7%. 200 भागिले 7 करा मित्रांनो, किती येतं? भाग द्यायला 28 4/7%. सो दॅट्स वाय तुमचं उत्तर याच्या पहिल्या प्रश्नाचं काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल त्यामध्ये. ठीक आहे. चला नेक्स्ट. टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले? आता बघा, एकूण तिने किती केले? समजा तिने एक्स आंबे खरेदी केले बाजारातनं, बरोबर आहे. त्यातनं किती आंबे आहेत? 10% आंबे सडके होते, तर सडके तिने फेकून दिले. आता किती राहिलेत? 0.9% राहिलेत, बरोबर आहे. त्याचे 90% म्हणजे काय? 0.9x. आता त्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. 80% आंबे तिने मित्रांना दिले, तर आता राहिले किती? ते याचे 80% गेले, 100% 80% म्हणजे 20%, याचे 20%, याचे 20% म्हणजे काय? 0.2. आणि 20% म्हणजे काय? 0.2. अँड दॅट इक्वल टू व्हॉट? 45. दॅट इक्वल टू व्हॉट? आता 0.2 म्हणजे 45. आता 9 गुणिले ते म्हणजे काय? 0.80. एक्स गुणिले 9 गुणिले 0.2 म्हणजे काय? 0.18 होतात. इज इक्वल टू काय? 45. मग एक्स म्हणजे एकूण आंबे एक्स होते आपल्याकडे, तर 45 आहे. ह्या 0.18 जो आहे तो खाली घेऊन घ्या. इथे जर आपण बघितलं तर 4500 भागिले काय? 18. 18 दुनी काय? 36, बरोबर आहे. आणि धिस तो होणार किती उत्तर तुमचं? 250. द आन्सर इज ऑप्शन नंबर 2, 250. एकदम इझी. ओके. एक्स आंबे होते, सुरुवातीला एक्स आंबे होते, त्यातले 10% गेले, म्हणजे राहिले किती? 10% गेले म्हणजे किती? 90%. 90% म्हणजे 0.9x. त्यानंतर पुन्हा त्याच्या 80, त्या 90%चे 80% गेले, म्हणजे त्या 90% किती राहिले? 20%. 90च्या 20% म्हणजे किती? 90च्या 20% म्हणजे किती? 18%. सरळ गोष्ट आहे. 18% म्हणजे काय? 45. तर एकूण किती? तर हे ते तुमचं उत्तर 250. उत्तर पर्याय क्रमांक 2, याचे पर्याय क्रमांक 2. एका वस्तूवर ग्राहकास 10% सूट देतो. बघा, पूर्णतः पर्सेंटेज वरती बेस्ट पूर्ण हे जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये, तरी त्यास 25% काय होतो? नफा होतो. वस्तूची छापील किंमत साधी आहे. बघा, छापील मार्क प्राइस. मार्क प्राइस किती आहे? मार्क प्राइस 750 आहे. तर त्याची सेलिंग प्राइस जी आहे, त्याची विक्री किंमत किती होणार मित्रांनो? सेलिंग प्राइस जी आहे ही आली मार्क प्राइसला 10% डिस्काउंट देऊन, म्हणजे 750, 750च्या 10% डिस्काउंट दिला. 10% डिस्काउंट आहे म्हणजे किती आहे? 10% कमी झालं किती टक्के? 90%. 90% म्हणजे काय? 90 भागिले काय? 100 त्याच्यामध्ये. ओके, जस्ट कॅन्सल कॅन्सल. तर हे किती येणार? 675. किती येतात? ही 675 त्याची विक्री किंमत आहे. आता 675 विक्री किंमत असताना त्याला नफा किती झाला तो म्हणतो? 25% त्याला काय झालं? प्रॉफिट झालं. तर आपल्याला काय काढायची? खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत म्हणजेच काय मित्रांनो? त्याची कॉस्ट प्राइस. तर कॉस्ट प्राइस कशी असते? कॉस्ट प्राइस इक्वल टू व्हॉट? सेलिंग प्राइस, बरोबर आहे, गुणिले काय? 100. गुणिले काय? 100 भागिले 100 अधिक नफा. किती टक्के नफा आहे? 25% म्हणजे 125, बरोबर आहे. आता इथे बघा, सेलिंग प्राइस किती? 675 गुणिले काय? 100 भागिले काय? 125. तर 5 चोक 20, 5 5 काय? 25, बरोबर आहे. तर इथे करा, त्याला कॅल्क्युलेट करा, याला 5 ने भाग द्या आणि गुणिले काय करा? 4 करा. 5 ने भाग दिल्यानंतर किती येतं? इथे बघा, 5 1 5, 5 त्रिक काय? 15, 5 5 काय? 25, 135 गुणिले 4, 135 गुणिले 4 म्हणजे किती होणार? 270 आणि 2 त्याच्या दुप्पट म्हणजे काय? 540, 540, बरोबर आहे. तर उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 1, 540. ओके, गॉट इट? कळलं इथपर्यंत? हा. नेक्स्ट मित्रांनो बघा, सोडवा. आता हे उदाहरण आहे आपल्याला, तर इथे बघा, याला म्हणतात काय? कोणतं? सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशनची उदाहरणं. हे कॅल्क्युलेशन बेस्ड उदाहरण आहेत त्याच्यामध्ये. ओके, आपण जर याच्यामध्ये बघितलं तर बघा, इथे 5 5 दिसतंय, 0 0 दिसतोय, म्हणजे हे 5च्या मल्टिपल मध्ये आहेत. कशाच्या मल्टिपल मध्ये असतील? 5च्या मल्टिपल मध्ये असतील. तर याच्यामध्ये बघा, 45 म्हणजे काय? 9 5 45, 9 गुणिले 5 म्हणजे काय? 45 अधिक 245. सो 245 म्हणजे काय? इथे कितीने याला किती गुणिले 5? कारण प्रत्येकाला 5च्या याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्या तुम्ही. 5च्या मल्टिपल मध्ये काय करून घ्या? त्याला कन्वर्ट करून घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. 9 गुणिले काय? 5 येतंय. आता इथे बघा, 245 आहे. ओके, तो 245 किती गुणिले 5 जर का आपण बघितलं तर ते 245 येतं. किती गुणिले 5? 245 येतं. 49 गुणिले 5 भागिले 320, 64 गुणिले 5 वजा 180, 36 गुणिले काय? 5, बरोबर आहे. आता वर्गुणात बघा, वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 कसं राहील? वर्गमुळात 9 म्हणजे काय? 3. तर हे काय? 3 गुणिले 3 अंडर रूट ऑफ 5 प्लस 49 म्हणजे काय? 7 7 49, 7 अंडर रूट ऑफ 5 भागिले बघा 64, 8 64,
8 इंटू अंडर रूट ऑफ 5 36, 6 इंटू अंडर रूट ऑफ 5 इथे फक्त मायनस आहे, बरोबर आहे. 7 आणि 3 काय 10 अंडर रूट ऑफ 5 भागिले काय 2 अंडर रूट ऑफ 5, 8 वजा 6 म्हणजे किती 2 वर्गमुळात 5, कॅन्सल कॅन्सल होतील, 10 भागिले 2 म्हणजे काय होणार 5. तर त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय पर्याय 4 0 5. पण आता ही झाली मित्रांनो मेथड, ही अशी. पण मी थोडं म्हणतो की इथे बघा डिफरन्स फार मोठा ऑप्शनचा, बरोबर आहे. म्हणून इथे अप्रॉक्सिमेशन घ्यायचं. बघा मित्रांनो 45 आहे, तर 45 किती कोशाच्या आसपास आहे, वर्गमुळात 7 7 49, तर इथे आपण मांडूया 7. बघा तुम्हाला सांगतो अप्रॉक्सिमेशन मेथड कशी आहे. 245 कशाच्या वर्गाच्या आसपास येतं, बरोबर आहे. 16 स्क्वेअर 256, तर इथे किती आपल्याला पकडूयात 16 च्या आसपास, बरोबर आहे. 15चा वर्ग 225, तर त्याच्या पुढे थोडं जास्त आहे, तर आपण 16 पकडूयात, बरोबर आहे. याची बेरीज भागिले 320, बरोबर. 320 तर आपण बघितलं तर कशाच्या वर्गमूळाच्या आसपास आहे, 18च्या वर्गाच्या आसपास आहे. याच्या वर्गाच्या 18च्या वर्गाच्या आसपास आहे. 180 हे कशाच्या वर्गाच्या आसपास आहे, जर का आपण बघितलं ते 14च्या वर्गाच्या आसपास आहे, बरोबर आहे. 14च्या वर्गाच्या आसपास आहेत की नाही. हा आता 16 आणि हे म्हणजे किती होतात 23 भागिले 18 वजा 14, 18 वजा 14 म्हणजेच किती येतं, तर इथे येतं 4. आता बघा 6 चोक काय 24, तर 6 पेक्षा थोडं तरी कमी उत्तर असलं पाहिजे. आणि आपल्याकडे 6 पेक्षा कमी वाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे किती 5. याला म्हणतात अप्रॉक्सिमेशन मेथडने उत्तर काढणे. बाकी ऑप्शन बघा किती मोठमोठे दूरचे ऑप्शन्स आहेत, बरोबर आहे. सो त्यामुळे इथे उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय 5. पण याच्यात जर ऑप्शन असते मित्रांनो 6, 5.5, 5, मग तिथे तुम्हाला जे आहे ते याच मेथडने सॉल्व्ह करावं लागलं असतं, पण ते करायची गरज नाही. थोडं जर तुम्ही डोकं वापरलं, त्याच्या आसपासचे जर वर्ग घेतले, तुम्ही डायरेक्ट यांनी उत्तर सोडवू शकता. ओके. नेक्स्ट बघा, एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 आहे आणि कर्ण त्यापेक्षा 1 सेंटीमीटर मोठा आहे. तर बघा अशी आयत आहे ज्याची एक बाजू जर का मित्रांनो 40 आहे आणि कर्ण जो आहे तो किती आहे 41 आहे. पायथागोरसचा त्रिकोण मित्रांनो आठवतं का तुम्हाला, मला सांगा. एक बाजू जर का 40 असेल आणि दुसरी बाजू काय असेल 9 असेल, ओके. थेट पाठच पाहिजे 40 9 आणि काय तर कर्ण किती असतो 41. किंवा पायथागोरसचं प्रमेय वापरा. मग काय तुम्हाला दुसरी बाजू काढावी लागेल ना पेरिमीटरसाठी. कर्णाचा वर्ग इज इक्वल टू बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग. बाजू 2 चा वर्ग. आता 41 चा वर्ग किती होतो, सो 41 चा स्क्वेअर इज इक्वल टू 40 स्क्वेअर प्लस बाजू 2 चा स्क्वेअर. 41 चा वर्ग येतो 1681, 40 चा वर्ग किती आहे 1600, सो इज व्हॉट 81 इज इक्वल टू बाजू 2 चा वर्ग. तर मग बाजू 2 किती, अंडर रूट ऑफ 81 म्हणजेच काय 9. तर सेकंड बाजू काय झाली 9. तर ही लांबी एक 40 आहे आणि एक काय 9 आहे. त्याचं पेरिमीटर किती, तर यांची बेरीज करा 40 अधिक 9 आणि त्याची काय करा दुप्पट करा, बरोबर आहे. लांबी अधिक रुंदी गुणिले 2 म्हणजेच काय असतं परिमिती असते. तर ही किती येते 96 96, बरोबर आहे. हा तर सॉरी 98 98. तो त्यामुळे तुमचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4 98 98. ओके. सिंपल सेन्स मध्ये. म्हणून तुम्हाला हे सगळे जे त्रिकुटे मी तुम्हाला दिली होती त्रिकुटे, बरोबर आहे. समजा एक बाजू 3 असेल, दुसरी बाजू काय असेल 4 असेल, तर तिसरी बाजू काय असते 5 असते, बरोबर आहे. एक बाजू तर असं प्रत्येकाचं आपले जे त्रिकुट आहेत ती तुमची पूर्ण पाठ पाहिजे. तर ही टोटल मी 13 त्रिकुटे तुमच्याकडनं पाठ करून घेतलेली आहे. त्यात एक त्रिकुट हे पण होतं 40 आणि काय 1, बरोबर 12 अधिक 5, बरोबर आहे. 12 आणि काय नेक्स्ट काय असेल 5 असेल, तर तुमचं कर्ण किती येतो 13 येतो. सेम वे एक बाजू 40 दुसरा बाजू 9, तर कर्ण किती येतो 41 येतो. तर कर्ण आपल्याला दिले आहे, एक बाजू 40 आहे दुसरी बाजू किती असेल 9च असेल. ओके. सो उत्तर पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जे काही माझे आता बॅचेस आहेत ते पेपर वाईज पुढच्या बॅचेस एक्झामसाठी तुम्ही माझ्या पीवायक्यू बॅचेस आहेत, त्या फक्त 299 रुपयामध्ये, याच्यामध्ये फक्त पेपर वाईज पीवायक्यू आहेत. तुम्हाला आयोगाचे आलेले मागचे पूर्ण पेपर्स आहेत ते सोडून दिलेले आहेत. त्यानंतर टॉपिक वाईज पीवायक्यू, याच्यात कसं प्रत्येक टॉपिक जे असतं सरासरी शेकडेवारी याचे सगळे पीवायक्यूज हे टोटल 40 ते 50 टॉपिक्स आहेत, ते मी सुद्धा या बॅचमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही हे ज्या माझ्या बॅचेस आहेत त्या बॅचेस तुम्ही घेऊ शकता. फक्त 299 399 मध्ये बॅचेस आहेत. आणि आता ऑल इन वन माझी बॅचेस करायची असेल, बरोबर आहे, तर ऑल इन वन माझ्या बॅचेस आहेत ज्या, ओके. तर त्यामध्ये पूर्णतः गणित आणि बुद्धिमत्ता. आता तर गट क ची जशी मी फक्त वेट करतोय, गट क चा आपला सिलेबस जसा येईल, ओके, तर तशी एक ऑल इन वन मॅथ्स अँड रिझनिंग बॅच पूर्ण 2 ते 3 महिन्याची आपण घेणार आहोत. अंकगणित बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी याची मिळून त्याच्यामध्ये, ओके. तर ही फक्त 1999 रुपयामध्ये बॅच आहे. माझं जे भूषणदूत अकॅडमी हे जे काही
ऍप आहे हे डाउनलोड करू शकता तुम्ही, त्यातनं बॅचेस परचेस करू शकता. आपण आता लाईव्ह मध्ये बॅच सुरू करणार आहोत. फक्त जस्ट मी वेट करतोय नोटिफिकेशन यायचं आपल्या सरळसेवा आणि या परीक्षांच्या बद्दलचं घटकाचं जसं नोटिफिकेशन येऊन जाईल मला परीक्षेचं, मी तसंच आपल्या याच्यावरनं जी बॅच जी आहे मॅथ्स रिझनिंगची ती आपल्या ऍपवरती सुरू करणारच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता ऑलरेडी एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहेच या बॅचमध्ये, तोपर्यंत तुम्ही ती बघू शकता. पण जशी आपली नवीन चालू होईल तेव्हा मी नवीन याच्यामधनं बॅच लाईव्ह तुमच्यासोबत लाईव्ह डेली लेक्चर आपलं राहणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. दोन संख्या 5x 7x प्रमाणात आहेत, दोन्हीत मिळवले 7च 9 प्रमाण होते. आता बघा इथे एकदम बेस्ट वे आहे. आता तुम्ही युजली काय करता की दोन संख्या एक काय, एक संख्या 5x दुसरी काय 7x, बरोबर आहे. दोघात 12 मिळवले म्हणजे 5x मध्ये आपण जर का 12 मिळवले आणि दुसरी संख्या काय 7x आणि याच्यामध्ये काय मिळवले पुन्हा 12 मिळवले, तर हे जे प्रमाण आहे हे 7च 9 होतं. काय होतं 7:9 होतं. आता आपण जर इथे याच्या इकडे गेलो तर हा इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होणार, 7 काय 49x, 12 काय 84, 9 काय 45x, 12 काय 108. आता 45 इकडे गेला, 49 45 गेला तर राहिला किती 4x, 84 जर का 16 आणि 8 24, तर x म्हणजे किती 24/4. x म्हणजे किती होणार 6. x म्हणजे काय 6. तर या दोघांमधला डिफरन्स काढला की दोन संख्यांना फरक किती, एक 7x 5x, या दोघांमधला फरक किती आहे 2x. x म्हणजे 6 आला तर 2 गुणिले 6 म्हणजे किती 12. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पण मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा काहीच करायची गरज नाहीये, सरळ लक्षात घ्या. आता बघा इथे पण हे बघा, इथे 5चं किती झालं 7 झालं आणि इथे 7चं काय झालं 9 झालं, सेम आहे. म्हणजेच 2 पार्टचा फरक झाला, बरोबर आहे. बघा 5चं 7, 7चं 9 म्हणजे कितीची वाढ झाली 2ची वाढ. 2ची वाढ म्हणजेच काय 12, म्हणजे 2x म्हणजेच किती 12. 2x म्हणजे किती 12, तर डायरेक्ट x म्हणजे किती 6. आता या दोघांमधला डिफरन्स किती आहे 2x आहे, दोन कंपोनंटचा डिफरन्स आहे आणि दोन कंपोनंटचा डिफरन्स म्हणजे किती होतो 12 होतो. डायरेक्ट तुम्हाला इथे काय येतं उत्तर येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट बघा. चला पुढच्या प्रश्नावरती येऊयात. दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे अंतरावर वेगाने धावत आहेत. धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती. तर मित्रांनो गाडीची लांबी म्हणजेच काय, त्याने पार केलेलं अंतर, कारण त्यातल्या व्यक्तीला त्या ट्रेनला नाही ओलांडत, ती त्यातल्या व्यक्तीला ओलांडते. व्यक्तीला ओलांडताना ती ट्रेन स्वतःची लांबी जी आहे ती काय करते कव्हर करते, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की लांबी किती म्हणजे त्यांनी पार केलेलं अंतर. अंतर म्हणजे काय, अंतर म्हणजे काय मित्रांनो वेग गुणिले वेळ, बरोबर आहे. आता वेग काय, तिथे कन्सेप्ट होतो सापेक्ष वेगाचा. बघा दोन्ही जे आहेत एकाच दिशेने जात आहेत. इथे महत्वाचं काय, दोन्ही रेल्वेगाड्या जेव्हा एकाच दिशेने जात असतात तेव्हा त्यांच्या सापेक्ष दिशेची आपण काय, की त्याचा सापेक्ष वेग म्हणजे काय असतो की त्यांच्या वेगांची वजाबाकी. जर दोन्ही अपोजिट डायरेक्शन एकमेकांकडे येत असेल तर तेव्हा त्यांच्यामधला वेग म्हणजे काय असतो, त्यांच्या सापेक्ष वेगांची काय असते बेरीज असते, बरोबर आहे. तर इथे जर का आपण बघितलं तर 112 वजा 76 रिलेटिव्ह स्पीड त्यांची जी काय आहे ती किती येणार, तर या दोघांमधल्या वेगांचा डिफरन्स येणार, त्यांच्यामधल्या दोघांचा काय येणार डिफरन्स येणार, बरोबर आहे. तर हा वेगांचा डिफरन्स किती आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल एका दिशेला तेव्हा यांच्यामधला डिफरन्स, तर 112 आणि 76 यांच्यामधला सापेक्ष वेग किती, त्यांचा सापेक्ष वेग झाला, सापेक्ष वेग 112 वजा 76, बरोबर आहे. म्हणजेच किती होणार 36 किलोमीटर प्रति तास. हा त्याचा सापेक्ष वेग आहे. पण हा किलोमीटर पर आवर मध्ये आहे, जी वेळ आहे ती सेकंदामध्ये आहे. तुम्हाला याच्याला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद कन्वर्ट करावं लागेल. तर 36 गुणिले मीटर पर सेकंद जर का आपण बघितलं तर आपण काय करतो 18/5 ने भाग देतो, याला 18/5 गुणतो ना, कारण याला मीटर पर सेकंद कन्वर्ट करावं लागेल. आणि गुणिले पुन्हा काय वेळ काय आहे 20 सेकंद. 5 चोक काय 20, बरोबर आहे. हा, सो 5 चोक काय होणार मित्रांनो, एक मिनिट, 18/5 नाही 5/18, 5/18 गुणिले काय 20, 18 दुनी काय 36, बरोबर आहे. हा, आणि म्हणून इथे काय येणार 200 मीटर. तर अंतर काय होईल 200 मीटर, हे तुमचं काय असेल डिस्टन्स असेल, अंतर असेल. सॉरी ते 18/5 5/18 नी भागायला पाहिजे असतं आपल्याला. ओके, तर 5/18 तिथे उत्तर काय होईल तुमचं 200 मीटर. उत्तर काय आन्सर इज ऑप्शन नंबर 2. ओके, नेक्स्ट बघा. जर एक दुकानदार खरेदी किंमत मध्ये 1200 मध्ये खरेदी करतो एक वस्तू, ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल आणि मार्क केलेल्या किमतीवर तो किती देतो 10% सूट देतो. तर वस्तूची मार्क केलेली किंमत किती, तर आता पहिले तरी मार्क प्राइस आपल्याला काढायची, पण मार्क प्राइस काढायची आहे तर आपल्याला पहिले हे बघावं लागेल की 1200 मध्ये त्याची कॉस्ट प्राइस होती, त्याला 20% नफा झाला त्याच्यामध्ये, म्हणजे त्याची विक्री किंमत किती, सेलिंग प्राइस किती झाली, तर सेलिंग प्राइस इक्वल टू व्हॉट 1200 गुणिले 20% नफा म्हणजे 120 भागिले काय 100. हा 0 0 कॅन्सल, हा 0 0
कॅन्सल. सो 12 म्हणजेच काय 1440 ही आहे त्याची सेलिंग प्राइस म्हणजेच काय विक्री किंमत. ओके, आता ही विक्री किंमत आहे त्याची, बरोबर आहे 1440. आता इथे काय दिले त्यांनी, मार्क केलेल्या किमतीवर 10% सूट देतो, बरोबर. त्याची मार्क प्राइस काय, आपल्याकडे मार्क केलेल्या किमतीवरती जेव्हा त्यांनी 10% सूट दिली, 10% सूट दिली म्हणजे किती टक्के, मार्क प्राइसच्या 90%. सो 90 डिवाइड बाय व्हॉट 100. 10% सूट देणे 100% 10% कमी करणे म्हणजे मार्क प्राइसची किंमत किती झाली, 90% झाली. त्याच्या 90 भागिले 100 दॅट इक्वल टू किती, 1440. तर मग त्याची विक्री किंमत म्हणजे ज्याला मार्क त्याची काय मार्क केलेली किंमत, मार्क प्राइस किती होईल 1440 हा 100 इकडे जाणार भागिले काय 90. 0 कॅन्सल आउट होईल त्याच्यामध्ये. ओके, आणि कॅल्क्युलेट करा तुम्ही, याला 9 ने भाग द्या, किती येतो 16. 16 मग 44 असे ना, 16 भाग देतो, उत्तर किती होणार मित्रांनो 1600 रुपये. उत्तर पर्याय क्रमांक 2 1600. ओके 1600 1600 रुपये. दोन व्यक्ती एक काम एकत्रित 24 तासात पूर्ण करू शकतात. एक त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तिप्पट वेगाने काम करते. समजा पहिल्या व्यक्तीचा वेग x आहे, दुसऱ्या व्यक्तीचा वेग किती होणार 3x, बरोबर आहे. एका व्यक्तीचा वेग x आहे, दुसऱ्या व्यक्तीचा वेग काय 3x होईल, बरोबर आहे. हा 3 पट वेगाने काम करते. आता दोघांनी मिळून काम केलं तर त्यांचे काय इफिशियन्सी काम केलं, 4x इफिशियन्सी त्यांनी काम केलं. आता 4x इफिशियन्सी ते काम करतात तेव्हा 24 तासात काम पूर्ण करू शकतात. तर एका दिवसात ते किती काम करतात, 124 पाठ काम करतात. तर मग एक्स इफिशियन्सी काय होणार मित्रांनो, हा 4 इथे जाणार 1/24 इंटू वॉट 4, तर हे किती होणार 196 1/96, बरोबर. किती होईल एक्स म्हणजे काय 1/96 होईल. एक व्यक्ती जर एकटा व्यक्ती तो पहिला व्यक्ती आहे त्यांनी काम केलं असतं त्याला 96 दिवस लागले असते, पण हा त्याच्या तिप्पट वेगाने काम करतो म्हणजे काय 3x. मग 3x म्हणजे किती होणार, 3x इक्वल टू व्हॉट होणार 1/96 गुणिले काय मित्रांनो 3 म्हणजेच किती होणार 32. खतम. उत्तर किती येणार तुमचं 32 तास. आन्सर इज ऑप्शन नंबर 4 32. ओके, हा पर्याय 4 90. रणधीरजवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% टक्क्यांनी, युजली आपण कसं करतो, तुम्ही कसं करता की समजा त्याच्याकडे x रुपये होते, x रुपये त्याने 5% टाकले, प्रिन्सिपल इंटू रेट, टाइम जो आहे तो 1 वर्षाचा आहे, टाइम म्हणजे काय डिवाइड बाय काय 100 प्लस. आता सेकंड अमाऊंट काय होणार, पहिल्यांदा एक्स आहे तर 10,000 वजा एक्स, 10,000 वजा काय एक्स, तो किती टक्के दराने टाकला त्यांनी 8% दराने टाकला, बरोबर आहे. आणि भागिले काय 100 इज इक्वल टू त्याला पूर्ण इंटरेस्ट किती मिळाला त्याच्यामध्ये 710 रुपये. हे असं तुम्ही करता त्याच्यामध्ये. आणि त्यातनं प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम, मुद्दल गुणिले दर गुणिले काय व्याज भागिले काय मुद्दल गुणिले दर, बरोबर आहे. दरचा 10 काय दर आहे आणि कालावधी भागिले काय 100 म्हणजे तुमचा इंटरेस्ट. हे असं काही करत बसू नका. ओके, आता या भूषणधूत कन्सेप्ट वरती बीडी कन्सेप्ट सरळ सरळ इथे मिक्सचरचं ॲलिगेशन लावा. दोन्ही सरळ व्याजच आहेत इथे, काय दोन्ही काय सरळ व्याजच आहेत. ओके, आता मला सांगा त्याने 710 रुपये, बघा 10,000वर सिंपल गणित आहे, 10% जर का व्याज असतं तर किती रुपये येतात 1000 रुपये येतात. आता त्याला 710 रुपये आले म्हणजे त्याला व्याज किती टक्के ओव्हरऑल व्याज पडलं, त्याला किती व्याज पडलं, सरळ सरळ गोष्ट आहे मित्रांनो. 10,000 मूळ किंमत आहे, याच्या 10% म्हणजे 1000 रुपये होतात. 1000 रुपये 10% असते तर व्याज दर असता तर 1000 रुपये त्याला भेटले असते. 5% असता तर 500 रुपये भेटली असते. 60% असता तर 700 रुपये भेटले असते. इथे 710 भेटतात म्हणजे किती टक्के भेटतात, तर यांचा मीन आहे तो 7.1. मिक्सचर एलिगेशन लावायचं बघा, इकडे 5 मिनिमम दर 5 होता आणि मॅक्सिमम दर किती होता 8 होता. याचा जर का आपण डिफरन्स केला, ओके 5 आणि 7.1 याचा डिफरन्स आहे 2.1 आणि याचा पण डिफरन्स केला तो किती येतो 0.9, बरोबर आहे 0.9. ओके, हा यांचा येतो म्हणजे 9-21 यांच्यातला रेशो जर का आपण बघितला तो किती आहे 9/21 आहे या दोन्ही क्वांटिटीचा, बरोबर आहे. आता त्यांनी म्हटलं की स्कीम बी मध्ये, तर ही येते स्कीम ए आणि ही काय होते स्कीम बी. तर स्कीम बी जर आपण बघितली तर गुंतवणूक एकूण किती, तर एकूण पैसे होते आपले 10,000 रुपये, किती होते 10,000 रुपये, त्याचे किती टक्के 21 पाठ म्हणजे पार्ट बी आणि एकूणच्या तर 21 आणि 9 म्हणजे किती 30च्या. ओके, आता बघा पाडा म्हणा 3चा पाडा इथे येतो 7, इथे काय येतं 10, हा 0 0 झाला कॅन्सल, 10 गुणिले 7 म्हणजे किती हजार मित्रांनो 7,000. संपला गणित. बीडी कन्सेप्ट भूषणधूत कन्सेप्ट मित्रांनो. आणि अशा कन्सेप्टसाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जोडू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं, तुम्ही फक्त टेलिग्रामला सर्च करा, असंच लिहा येतं BHUSHANDHOOT. माझं 10,000चं चॅनल होतं दुर्योधन ते
6 महिने आधी हॅक केले. आता नवीन चॅनल आहे, त्याला काहीतरी 600 सबस्क्रायबर आहेत. @भूषणदूत सर्च करा. ते मला माझं चॅनल, माझ्या नावात तुम्हाला 3-4 चॅनल सापडतील. पण हे माझं चॅनल आहे. हे आता त्याला काही 600 सबस्क्रायबर आहे. ते नक्की जॉइन करून घ्या तुम्ही. आणि हे ॲप डाउनलोड करून घ्या भूषणदूत अकॅडमीचं. तर याच्यावरती तुम्हाला खूप चांगल्या माझ्या बॅचेस जे आहेत त्या मिळतील तुम्हाला. त्याच्यामध्ये काही फ्री लेक्चर्स, फ्री टेस्ट पण आहे. 100 टेस्ट मी फ्री दिलेले आहे त्याच्यामध्ये. आणि ही आपली बॅच आहे. आणि आता नवीन तुमच्यासाठी बॅच घेऊन येतो मी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सांख्यिकीची. ओके, संयुक्त गडब पूर्व आणि मुख्य परीक्षेची 1999 रुपयामध्ये फक्त आहे. UPSC आणि MPSC ऑनलाईन संपूर्ण सीसॅट सुद्धा बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. गणित बुद्धिमत्तेची बॅच, स्पेशल मॅथ्सची पण बॅच आपण घेऊन येतोय. विषय रिझनिंगची सुद्धा पूर्ण कंबाईंड आणि सरळसेवेसाठी. ओके, हा, तर लवकर तयार राहा. माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही तुम्हाला काही क्युरी असल्यास माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 7020994343. दिस इज माय मोबाईल नंबर. ओके, हा, याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. ओके, हा, नेक्स्ट बघा. नेक्स्ट प्रश्न आहे याच्यामधला, अक्षर मधील वेगळ्या अक्षरांची प्रत्येक एकेकाने कमी होत जाते, नियमाचे पालन करणारी खाली कोणती जोडी आहे? स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये कमी होत जातं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, बी आणि एच याच्यात कितीचा फरक आहे? बी म्हणजे 2 आणि एच म्हणजे काय? 8 आणि 6चा फरक आहे. बरोबर आहे. त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर बीचा यम होतो. यम म्हणजे किती मित्रांनो? 13. तर म्हणजे 8 आणि 13 म्हणजे 5चा फरक आहे. ओके, इथे 4चा फरक आहे. येस, आर येस, पण इथे काय? 2 एस टी पुन्हा 2 नाही. इथे कॉन्स्टंट फरक आहे. सेम राहतो का? नाही राहत. बघा इथे, बघा आपण बघू, इथे दोघांनी डिफरन्स सेम. तो एक एक स्टेप बाय स्टेप डिफरन्स कमी होत गेला पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो प्रत्येक जे इंग्रजी मुळाक्षर आहे अशा टाईपच्या उदाहरणामध्ये दिसायला सोपे वाटतात, पण इथे खूप वेळ आपल्याला जातो. कारण काय मित्रांनो, की इथे आपल्याला याचे जे नंबर्स आहेत ते पाठ नसतात. तुमचे नंबरचं का पाठ असते तुम्हाला योग्य नाही, तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल त्यामध्ये. आता बघा, एफचा क्रमांक किती आहे? 6 आहे. एल म्हणजे किती होतो? 12. क्यू म्हणजे किती होता? 16. यू म्हणजे किती होतं? 21. एक्स म्हणजे किती होतं? काय? 26. ओके, हा, तर इथे जर आपण डिफरन्स बघितला तर बघा इथे कितीचा डिफरन्स आहे? 6 आणि 6 12. 4 एल एम एन ओ पी 5 आर एस टी क्यू 4. हा नंबर 17 आहे. प्लीज 17. 4. इथे डिफरन्स काय? 3. इथे डिफरन्स काय? 2. येस, बघा डिफरन्स जो आहे तो एक एक एकने काय होत जातोय? कमी होत जाते. होतोय की नाही कमी? येस, कमी होत जातोय. त्यामुळे इथे कॉन्स्टंट, बाकी तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये बघा, हा, ते इथे कुठल्या याच्यामध्ये पूर्ण कॉन्स्टंट डिफरन्स तुम्हाला सापडणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला जो डिफरन्स आहे तो एकदम प्रॉपरली कॉन्स्टंट सापडतो. म्हणून तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? युअर आन्सर बी ऑप्शन नंबर 4. तर 1 4 हे तुमचं काय असेल? उत्तर असेल. प्रज्ञाची बस शाळेत तेव्हा दक्षिणेकडे तोंड उभी होती, घरून निघाले 2 वेळा डावीकडे आणि बघा 1 वेळा उजवीकडे, 1 उजवीकडे आणि 2 वेळा काय? डावीकडे. तर डावं आणि उजवं मित्रांनो जर का किलोमीटर दिले नसेल तर एकमेकाला कॅन्सल करतं. तर एक डावीकडे 2 वेळा होती, उजवीकडे एकदा होती. एक उजवं आणि एक डावं कॅन्सल, तर आता एक राहिला फक्त डावीकडे. ओके, शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे होती, ती पोहोचली तेव्हा काय होती? साऊथला होती. तर घरातून निघताना तिचं तोंड आता ही केव्हा पोहोचली? जेव्हा ती एकदा डावीकडे वळली. तर आता डावीकडे वळली तर आता आपल्याला उलटं जायचं असेल, ही तिची फायनल पोझिशन आहे. तर आपण एकदा उजवीकडे वळा. जेव्हा इथलं साऊथला असेल तर उजवीकडे वळले म्हणजे कुठे वळले? या दिशेला जाणे. ही दिशा म्हणजे कुठली दिशा? पश्चिम दिशा. त्यामुळे तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 पश्चिम. संपलं. टाइम एंड. डायरेक्शन अँड डिस्टन्सचं उदाहरण. हा, नेक्स्ट एकदम सोपं इक्वेशन. आता हा मॅथचा टॉपिक आहे. खरं तर इक्वेशन फ्रेमिंग आहे आणि रिझनिंग मध्ये दिला आहे हा सेक्शन. 3y इक्वल टू व्हॉट? 118. आणि दुसरं काय? 2x मायनस 3y इक्वल टू वजा 62. मग आता आपल्याला बघा काय करायचं, इथे x डायरेक्ट घेतलं तर x ची किंमत x टाका, y काढा, त्यापेक्षा सरळ सरळ काय करा, या इक्वेशन मधनं हे वजा करा. हा वजा होईल तर हा काय होणार? अधिक. काय होणार? त्यामुळे x कॅन्सल होऊन जातील. हा वजाचा काय होणार? पुन्हा अधिक होणार. बरोबर आहे. 3y म्हणजे काय? 6y. 118 म्हणजे 162 म्हणजे किती? 180. बरोबर आहे. तर y म्हणजे किती? 180 भागिले 6 म्हणजेच किती होणार? 30. सो त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय होणार मित्रांनो? 30 होणार. ओके, किती होणार? 30 होणार. ओके, गॉट इट.
एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो. आणखी 2 किलोमीटर धावतो, नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर धावतो. शेवटी तो 2 महिने घेतो प्रत्येक. तर आता आपल्याला बघा, पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किलोमीटर जातो. इथे त्याचं घर पकडा इनिशियल पोझिशन. पश्चिमेकडे किती गेला? 2 किलोमीटर. ठीक आहे. नंतर उजवीकडे वळतो, म्हणजेच किती वरती 2 किलोमीटर धावतो. नंतर पुन्हा उजवीकडे वळतो आणि किती 7 किलोमीटर धावतो. 7 किलोमीटर. ठीक आहे. शेवटी तो उजवीकडे, पुन्हा उजवीकडे म्हणजे कुठे? खाली 2 वडे घेतो, 2 किलोमीटर आणि प्रत्येक वेळेस 2 किलोमीटर धावतो. इथे पुन्हा 2 ला आला आणि पुन्हा इकडनं आता इथे 2 ला आला तो. पुन्हा उजवीकडे म्हणजे कुठे? या साईडला. इकडेच होईल ना? पुन्हा 2 आला. ओके. आता हे टू हे अंतर किती आहे? ओके. इथे बघा, इथे टोटल हे 7 होतं अंतर. इथनं जर आपण ही पोझिशन घेतली तर हे 2 किलोमीटर कॅन्सल आहेत. राहिले किती? हे 5 किलोमीटर होतं. या 5 किलोमीटर पैकी हे 2 किलोमीटर आणखी कव्हर झाले तर राहिले किती किलोमीटर? 3 किलोमीटर. तुमचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 म्हणजे किती किलोमीटर? 3 किलोमीटर. ओके. हां, खाली दोन्ही एक प्रतिपादन या कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात, बरोबर आहे? आणि त्याच्यामुळे गाळाच्या जमिनीत वाढ होते. तर हे काय होणार? ए दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे काय का वाढ होते? कारण गाळाच्या जमिनी खूप सुपीक असतात. ठीक आहे. तर त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं पाहिजे याच्यामध्ये. कारण सुपीक असतात म्हणून तर त्याच्यामध्ये काय होतात? त्याची तिथे वाढ होते, बरोबर आहे? हां, म्हणजे जशी बाकी याची होती कापसाची. आता इथे आणि एक मुद्दा सांगाल की कापसाला गाळाची जी सुपीक जमिनीत वाढ होती असं त्यांनी मेन्शन केलं पाहिजे. पण सुपीक असतं म्हणजे काय? कोणत्या इथे वाढ होणं. तर मला वाटतं उत्तर एकच असलं पाहिजे. बरोबर आहे? हां. आणि नाहीतर मग एक ऑप्शन जर आलं तर सेकंड येऊ शकतं. पण मी एक सोबतच आहे. एकच आन्सर असलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे सुपीक असतात आणि त्याची वाढ होते. तर हे याला डेफिनेटली हे येतं. उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या ह्या पेपर वाईज पीएक्यू आणि एनालिसिसच्या बॅचेस, टॉपिक वाईज पीएक्यूच्या बॅचेस आहेत. ₹299 फक्त आहेत. तर तुम्ही त्याला बघू शकता. माझं एकदा ॲप डाउनलोड करा. त्यातनं माझे क्वालिटी लेक्चर बघा किंवा YouTube चॅनल आपलं जे आहे, तर त्याच्यामध्ये थोडं बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला बराच सारा फरक जाणवेल. हां, आता बघा एक पझल टाइप उदाहरण. मी म्हणेल की असं उदाहरण जर आलं एक्झाममध्ये, एवढं वाचायला वेळच नाही मित्रांनो. आपल्याकडे वेळच नाही देत. तुम्हाला सॅटिस्फॅक्शनसाठी मी सोडून देतो हे उदाहरण. ठीक आहे. सो यू विल गेट अ सॅटिस्फॅक्शन अबाउट दिस. बट मित्रांनो, खरं तर हे त्या वेळेमध्ये सोडवण्यासारखं उदाहरण नाही आहे. आता बघा ABCDEF हे 6 व्यक्ती आहेत. शिक्षक काम करतात. A, B, C, D, E आणि F. ओके. हां. आणि आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर प्रत्येकाचा एक वैकल्पिक विषय आहे आणि एक ऐच्छिक विषय आहे. तर बरोबर आहे? एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा काय ऐच्छिक विषय आहे. प्रत्येक जण 1-2 विषय शिकवतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. हां. तर आता आपण इथे बघूयात काय-काय तो कंडिशन देतोय त्याच्यामध्ये. बघा, डीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे. तर डीचा ऐच्छिक इतिहास काय आहे? इतिहास आहे आणि जो इतर 3 जणांचा अनिवार्य आहे. तर इतिहास जो आहे, इतिहास हा जो विषय आहे मित्रांनो, तो 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. 3 जणांचा अनिवार्य आहे. ठीक आहे. हां. अगेन एफचा गणित हा अनिवार्य विषय. एफचा जो विषय आहे तो कोणता? गणित आहे आणि तो सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे. ओके. तर सी आणि ईचा ऐच्छिक विषय म्हणजे काय? गणित. इथे गणित आहे आणि इथे काय? गणित आहे. बरोबर आहे? हां. ई आणि एफचा एक मिनिट. ई आणि एफचा 2 पैकी एक विषय जो आहे तो भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफ यांचा 2 पैकी एक विषय काय? भौतिकशास्त्र आहे. तर मग सरळ याचा इथे हा भौतिकशास्त्र येईल आणि याचा इथे काय येईल? भौतिकशास्त्र येईल. ठीक आहे. हां. इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय आहेत, परंतु अनिवार्य ऐच्छिक विषय म्हणून ते डीच्या अगदी उलट आहेत. ओके. हां. तर इथे बघा, डीच्या अगदी उलट कुणाचे? इतिहास आणि इंग्रजी. ठीक आहे. तर इतिहास आणि इंग्रजी, तर इथे जर इतिहास आहे याचा, बरोबर आहे. काय म्हटलं बघा त्यांनी? इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय आहेत. ओके. एचे विषय जे आहेत ते काय? इतिहास आणि इंग्रजी. पण हे कशाचे आहे? डीच्या उलट आहे. इथे इंग्रजी इतिहास आहे. तर याचा पण इतिहास असेल. बरोबर आहे. हां. आणि इंग्रजी, तर याचा इथे इंग्रजी असेल. बरोबर आहे. हां. आता आपण जर बघितलं, रसायनशास्त्र केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. एक एकमेव महिला शिक्षक जी आहे, ओके, एकमेव महिला शिक्षक आहे, तिचा अनिवार्य विषय जो आहे तो काय? इंग्रजी आहे. तर महिला शिक्षक जी झाली त्याच्यामध्ये, ओके. हां, तर ही काय झाली? डी झाली. तर तिचा काय अनिवार्य विषय जो आहे तो इंग्रजी आहे. तर डी जी आहे ती काय महिला शिक्षक झाली. आता इथे बघा, यांनी सांगितलं होतं सरळ-सरळ, की इतिहास जो आहे 3 लोकांचा, 3 जणांचा काय आहे? हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. इथे एकच इतिहास कंपल्सरी वाला आला, अनिवार्य.
म्हणजे हे दोन सुद्धा जे ते अनिवार्यवाले असतील, म्हणून बीचा आणि सीचा सुद्धा अनिवार्य विषय जो आहे तो इतिहास असेल. विचारलं सीचा अनिवार्य विषय कोणता, तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 1, तो म्हणजेच काय इतिहास हा काय अनिवार्य विषय आहे. पण मित्रांनो हे वाचत बसणं, हे करत बसणं, इतके डोकं घालत बसवू नका तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, कारण रिअलिस्टिक जर का राहिलं तर आपल्याला एका एक्झाम्पलला खाली 36 सेकंद 40-50 सेकंद ते वाचायला तेवढा वेळ जातो, तर कुठे ते हे आहे. ओके, हा अगेन हे उदाहरण कसं आहे, तर हे आता ज्याचं लॉजिक लागलं त्याला लागलं याच्यामध्ये. आता बघा काय हे इथे आपण जर का बघितलं तर यांनी काय केलंय की याची अर्धी जी आहे ती या दोघांचा डिफरन्स आहे. बघा पहिलं जर काही रो आहे, कुठली रो घ्या, कॉलमला पहिला जो वर्ड आहे याचा अर्ध करा. 38 किंवा तुम्ही बेस्टच्या वेळी तुम्हाला हे सांगतो. हा दुसरं का या दोघांचा डिफरन्स घ्या, 38 आणि 72, याचा डिफरन्स किती आहे? 34. किती आहे? 34. याची दुप्पट जर का तुम्ही केली तर ती किती येते? 68. ज्याची अर्धवट करून याच्यात मिळवा तर हे येतं, किंवा बेटर या दोघांचा डिफरन्स घ्या, ती दुप्पट करा. बघा याची 87 आणि 100 याचा डिफरन्स किती? तो 50. 50 ची दुप्पट करा, किती येतं? 100. शेंबे 30 आणि 54. 30 आणि 54 याचा डिफरन्स किती घ्या, हा डिफरन्स किती येतो? 24. आणि त्या 24 ची दुप्पट करा. 24 ची दुप्पट किती आहे मित्रांनो? 48. त्यामुळे तुमचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1, 48. हा नेक्स्ट 14 आणि 27. मित्रांनो 14 आणि 27 डिफरन्स किती आहे? 13चा डिफरन्स आहे. 27 आणि 44 हा डिफरन्स कितीचा आहे? 17चा डिफरन्स आहे. बरोबर आहे. आणखी आपल्याला इथे डिफरन्स तर कळत नाहीत. इथे जर का आपण बघितलं मित्रांनो तर हा डिफरन्स कितीचा आहे? 90 आणि 119 हा डिफरन्स कितीचा आहे? आणि हा डिफरन्स कितीचा आहे? तर तुम्ही जर का बघितलं तर 120 हा डिफरन्स येतो 33चा आणि हा डिफरन्स येतो 29चा. तर हा जो डिफरन्स आहे तो बघा 4 नी कमी होत, इथनं जर आपण गेलो तर 4 नी वाढतोय. तर 17 आणि 4 म्हणजे हा जो डिफरन्स आहे 17 आणि 4, तर हा डिफरन्स जो किती असता पाहिजे? 21चा. 44 मध्ये 21 ऍड करा, तुम्हाला उत्तर किती येतं मित्रांनो? 65. 65. त्यामुळे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 65 मध्ये 29 मिळवा तुम्ही. ओके, सॉरी 65 मध्ये किती? 25 मिळवा, तुम्हाला उत्तर किती येणार? 90 येणार. येणार की नाही? येस, तो डिफरन्स वाढतो. उत्तर या पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, नेक्स्ट उदाहरण घेऊयात आपण. अधिक म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे वजा, असं त्यांनी दिलेलं आहे. सो आपला बॉडमास रूल 231 231. गुणाकार म्हणजे काय? भागाकार. 11. अधिक म्हणजे काय? गुणाकार म्हणजे काय? 23. वजा म्हणजे काय? अधिक 82. भागाकार म्हणजे काय? वजा 40. सो 231 भागिले काय 11 गुणिले काय 23. 82 वजा 40 म्हणजे किती होणार मित्रांनो? 42. आता बघा यांना भाग द्या, तर 11 दोन्ही काय 20 म्हणजे 220 होतात, म्हणजे हे किती येणार? 21. 21 गुणिले 23 करा. ओके, 21 गुणिले काय 23 करा, त्याच्यामध्ये किती येतात बघा? 230 460 483 अधिक 42 म्हणजेच काय 525. आन्सर इज ऑप्शन नंबर 3, 525. उत्तर काय 525 तुमचं काय असेल? उत्तर असेल. हा, खाली कोणती वेनाकृती प्रतीने चौरस, चौकोन आणि समभुज चौकोन? तर मित्रांनो बेस्ट, आता समभुज चौकोन म्हणजे रोहंबस. समभुज चौकोन म्हणजे काय? त्याच्या चारी बाजू समान, त्या म्हणजे काय? समभुज चौकोन. तुम्ही म्हणणार मग तर तो पण चौरस पण आहे, चौरसचे चारी बाजू समान असतात. पण भाई समभुज चौकोन म्हणजे काय असतो? रोहंबस मध्ये काय की अँगल 90 डिग्री नसतो. अँगल जो आहे तो 90 डिग्री नसतो प्रत्येकाचा, फक्त त्याच्या चारी बाजू समान, तो काय झाला? समभुज चौकोन झाला. तर प्रत्येक चौरस समभुज चौकोन असतोच. एव्हरी स्क्वेअर इज अ रोहंबस, बट एव्हरी रोहंबस इज नॉट अ स्क्वेअर. म्हणून इथे खाली येईल चौरस. प्रत्येक चौरस काय? समभुज चौकोन. आणि समभुज चौकोन, प्रत्येक समभुज चौकोन काय? तो चौकोन. सो दॅट्स व्हाय द आन्सर इज व्हॉट? तुमचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. ओके, तर विद्यार्थी होप्स तुम्हाला कमी वेळेमध्ये आपण पूर्ण डिस्कशन घेतलेलं आहे. भूषण दूत अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्या. सोबत माझं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्या. प्लीज @भूषणदूत हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ओके, तुम्ही याला सर्च करा आणि लवकरात लवकर आपलं चॅनल जॉईन करून घ्या. त्याच्यावर मी खूप नवीन नवीन आपले असे लेक्चर्स जे आहेत ते घेऊन येणार आहे तुमचे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.